महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मी शिवाजी पार्क येथे आहे आणि शिवाजी पार्क येथे या ठिकाणी असंख्य स्टॉल लागलेले आहेत. साहित्य संदर्भातले एक स्टॉल आहेत. मी अशा एका स्टॉल संदर्भात जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जिथे लिहिलेलं आहे, स्पष्ट संदेश आहे की नसीब, आत्मा, अज्ञान, अंधश्रद्धा, जाती, शोषण की लाश, अशा पद्धतीची एक स्टॅच्यू उभा करून ठेवला. त्याच्यावरती हा संदेश देण्यात आला आहे. त्या पद्धतीने विज्ञान आणि सत्याचे दर्शन देणारं जे हे स्टॉल आहे, त्या ठिकाणी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. असंख्य पुस्तकं या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच यांचं नियोजन आहे ते पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी आपण जे मानवाच्या शरीराची कवटी जी आहे ते ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे आपण थेट जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम असेल किंवा मग त्या कशा पद्धतीने हे सगळं जे कार्य आहे ते करत आहेत. दादा, काय सांगाल, आपलं नाव काय आणि आपण कशा पद्धतीने? सर्वप्रथम तुम्हाला जय भीम. हे 22 प्रतिज्ञा अभियान म्हणजे हे धम्म क्रांतीचं अभियान आहे. आणि हे देशाचे जे संविधान निर्माता होते तेच हे 22 प्रतिज्ञाचे निर्माता. तर आम्ही बोलतो की जे लोक आहे ते लोकांची स्वतःची डोळा, स्वतःची डोके, स्वतःची कान, स्वतःची नाक, स्वतःची जीभ आणि स्वतःची स्किन हे जर व्यवस्थित वापरले तर तुम्हाला कोणी गुमराह करणार नाही. पण आमचे लोक जे आहे ना ते स्वतःच्या डोळ्याना बघत नाही. दुसऱ्याने बोलले की तिथं भूत आहे, मग लोक बोलतात तिथे जाऊ नका, भूत आहे. तर आमचे एकच उद्देश आहे की हे सगळे अंधविश्वास आहे. आणि हे बाबासाहेबांना दिलेला हा 22 प्रतिज्ञा आहे की तुमचे डोळे डोके जर सरळ नसेल तर तुम्ही हे 22 प्रतिज्ञा वाचा. तुमचे सगळे माइंडचे कन्फ्युजन आहे ना तर दूर होईल. तर ह्या माध्यमातून आम्ही काय करतो, असं छोटे मोठे स्टॉल लावतो, घराघरामध्ये पत्रक देतो, लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तसं आमच्याकडे लोक आमच्याकडे समजतात का ठीक आहे, नाही तर याची जे 22 प्रतिज्ञा अभियानचे जे जनक होते आमचे अरविंद सोनटक्के साहेब, त्यांनी आम्हाला हे बुकच्या माध्यमातून सगळे प्रश्नाचे उत्तर, हे असा प्रश्न उत्तरचे एक आम्ही बुक बनवलेले आहे. याच्यामध्ये आम्ही सगळे डिटेल ऑलरेडी लिहिलेले आहे. तर ह्या टाईपचं आम्ही म्हणजे पूर्ण हिंदी का बनवला की आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि सगळ्यांसाठी कॉमन आहे. कारण हे पुस्तक बनवणे लिहिण्यामध्ये खूप खर्च आहे. आम्ही कॉमन हिंदीमध्ये हे तयार करतो ताकी देशाचे जेवढे आपल्या आंबेडकरी मुवमेंटचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल म्हणूनही आम्ही हिंदीमध्ये टाईप करतो. तर असं टाईपचं हे जनजागृती अभियान आहे. आणि हे आम्ही जागा प्रोग्रामच्या माध्यमातून विहारामध्ये जाऊन लोकांना समजून सांगतो की हे 22 प्रतिज्ञा तुम्ही फॉलो करा. याच्यामध्ये दारू, गुटखा, मावा खाऊ नका, असा लोकांना आम्ही उपदेश देतो. फक्त माझा एक प्रश्न असा आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक कसा पडतो? हे बघा, श्रद्धा आणि तुम्हाला पहिलेच मी सांगितलं, जर तुम्ही स्वतःची माइंडने जर विचार केला तर तुम्हाला समजेल. जर तुम्ही दुसऱ्याच्या माइंडने चालला तर तुम्हाला नाही समजत. कारण आपल्या इंडियामध्ये कसं आहे की बाबा इतिहासामध्ये असं घडलेलं आहे म्हणून आम्ही हे फॉलो करतो. पण हे फक्त इंडियामध्येच घडलं का? फॉरेनमध्ये नाही झालं का? फॉरेनमध्ये एक पण देवी देवता नाही, कोणाची पूजा करत नाही. स्वतःचे माइंड स्वतः म्हणजे एज्युकेट होतात आणि एज्युकेट केल्यानंतर चांगल्या नोकरीवर जातात आणि स्वतःची प्रगती करतात. आपण काय सकाळी उठला की मंदिरामध्ये गेला की देवाला पहिला दंडवत नमस्कार केला तर आपली काहीतरी चमत्कार, असं मनामध्ये कन्फ्युजन. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हे 22 प्रतिज्ञाचे प्रचारक होते, असं आम्ही लोकांना सांगतो. हे जी कवट्या आहेत केव्हाच्या आहे, केव्हापासून हे आता बघा, मी हे प्रचारक झाला गेल्या 15 वर्षापासून. हे स्वतः आम्ही आणलं आणि आणल्यानंतर हे जरा तुटला फुटला तर आम्हाला थोडा सिमेंट वगैरे लावून ह्याला व्यवस्थित आम्ही ठेवतो आणि लोकांना बोलतो याला तुम्ही पकडा, काही होणार नाही. लोक घाबरतात, अरे हे जर आम्ही पकडला तर रात्री आम्हाला स्वप्न येईल. मी लोकांना लाईव्ह करून दाखवतो की तुम्ही पकडा. असं होतं की हॉरर मूवीज किंवा हॉरर युट्यूबला आता पण काही व्हिडिओज वगैरे येतात की इकडे भूत आहे, तिकडे भूत आहे, अशा पद्धतीने. म्हणून आम्ही प्रॅक्टिकली दाखवतो की तुम्ही हे पकडा, तुम्हाला रात्री जर भूत आला तर मला फोन करा, माझे नंबर घ्या, तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या मनामध्ये किंतु परंतु जे आहे ना हे काढून टाका. तुम्ही बी पॉझिटिव्ह वागा, तुम्हाला काही होणार नाही. तुमची जी ॲटिट्यूड आहे ना, मी लोकांना ABCD शिकवतो. ए फॉर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड आर 2 टाईप्स, वन इज निगेटिव्ह, अनदर इज पॉझिटिव्ह. तुम्ही निगेटिव्ह आपला वर्ड काढून टाका. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा, तुमची काही होणार नाही. तुमच्या शरीराला काही झाला तर हे माझे नंबर आहे, तुम्ही मला फोन करा. असं करून लोकांना मी पॉझिटिव्ह बनवतो. बी म्हणजे त्यांना सांगतो तुम्ही बिलीव्ह करा, स्वतःवर बिलीव्ह करा.
तुम्ही दुसरे कोण काय आहे, कोणी काही करतो की नाही करतो त्यांना सोडून तुमचे स्वतः बॉडीवर विश्वास करा की मी हे काम करू शकतो, तर 100% तुम्ही सफल होणार. तुमचे कोणी देवी देवता, कोणी दिव्य शक्ती तुमचे काही वाकडा करू शकत नाही, असं मी लोकांना सांगतो. आणि काही करायचं असेल तर तुम्ही CA कमिटमेंट करा की आपल्याला हे काम करायचं आहे, तर तुमचे काम होईल. डी म्हणजे ते करण्यासाठी तुमच्याकडे डिझायर पाहिजे, त्याच्यासाठी बर्निंग डिझायर पाहिजे. जसं आपण कुठे पण आग लावायची असेल तर थोडा टिचका मारला तो आग लागतो, तसे तुमची बॉडीमध्ये आग लागायला पाहिजे, अशी बर्निंग डिझायर पाहिजे. आता हा जो 70वा महापरिनिर्वाण दिन आहे, या दिनानिमित्त आपण तरुणांना काय संदेश द्याल? बघा, ह्या दिवशी या दिनानिमित्त आम्ही पहिले बाबासाहेबांना तिवार अभिवादन करून लोकांना एवढं सांगतो की तुमचे बॉडीमध्ये स्वतःची डोळे, डोके, कान, नाक हे 5 इंद्रिय आहे, त्याची वापर करा आणि वापर केल्यानंतर तुम्ही कामं करा. कोणी बोलले की बाबा ते वडा सडलेलं आहे म्हणून तुम्ही खाऊ नका, तर असं करू नका. तुम्ही स्वतः जीव आहे त्याला बघा की बाबा खरोखर हे खराब आहे की काय. तर असं कुठली पण गोष्टी आहे ना करताना वेळी तुम्ही स्वतः डिसिजन घ्या. दुसऱ्याने बोलले मग त्याच्या तुम्ही ऐकून तुम्ही रिॲक्शन होणार, हे चुकीचा मार्ग आहे. हे आम्ही ह्या दिवशी लोकांना हे उपदेश देतो की तुम्हाला जे वाटतं ते करा. आम्ही बोलतो म्हणून तुम्ही नाही, त्याच्यावर सर्च करा आणि मग तुम्हाला जे काय करायचं ते करू शकता. एकंदरीतच त्यांनी आपल्यासोबत जे काही आहे जे आता 22 प्रतिज्ञा अभियान आहे, त्यानंतर इथे एक कवटी ठेवण्यात आले होते, त्या संदर्भातही त्यांनी चर्चा केली. कशा पद्धतीने श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संदर्भात आपण पाहिलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. कॅमेरामन आदेश कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.